देवानं स्वीकार केला की काम संपलं. कोणी किती विरोध करू द्या, मग चिंता नाही. एक लग्न चाललं, वरात होती. आताही आपल्याकडे लग्न आहेत. ते देवाला किती आवडत असतील आताची लग्न. निष्ठावंत संतांना किती आवडत असतील त्या लग्नातले विषय कार्यक्रम वगैरे किती आवडत असतील मला नाही सांगता येणार. पण मला असं वाटतंय 30-35 वर्षापूर्वी जी लग्न होत होती का, ती देवालाही आवडत होती, ती संतांनाही आवडत होती, सात्विक तात्विकांना सुद्धा आवडत होती. आताची जी अनुचित प्रकार आहेत. परवाला एका महाराजांकडे फार सुंदर मनमत, अगदी जाज्वल्य भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवान म्हणतात. 2 लिंग आहेत, शिव आणि पार्वती. कासट शेठ मंदिरामध्ये 2 बोरी येतात आणि खिडकीतनं त्या दोन्ही बोरीच्या फांद्या बाहेर आलेल्या येतात. 12 महिने गंगाधरांना त्या दोन्ही बोरीला बोरं राहतात. म्हणून त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवंत म्हणतात. त्या अधिष्ठानाची सेवा करणारे एक सात्विक तात्विक साध्या विचाराचे, एक निष्ठावंत वारकरी साध्या विचाराची व्यक्ती, त्यांना हरिओम बाबा नाव पडलं. साधी व्यक्ती, अत्यंत साधी साधी. आम्ही बसलोत, छोटंसं वास्तव. एक जण म्हणला, महाराज इथं लग्न नको म्हणले. 10-5 लग्न झाले म्हणले, पण लग्न झाल्यावर मला पिशवी घेऊन रिकाम्या बाटल्या याचावं लागतात. अधिष्ठान किती गोडे माहिती. 12 महिने सतू पाटील त्या बोरीला बोर आहेत. 12 महिने सामान्य ताकद आहे. कुलकर्णी काका मधात बोर आहे मंदिरात, आणि फांदी फक्त बाहेर आली. पूर्ण फरचीनं व्यापून गेले सद्गी गुरुजी, तरी पण कायमस्वरूपी हरित ती बोर. कोणाची ताकद आहे. आणि तशा अधिष्ठानावर सुद्धा लग्न तर हिंदूचेच झाले असतील ना, पण किती नालायक लोक ज्या देवाच्या दृष्टीत विश्वाचं चक्र सामावलंय, ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये विश्वाचं निसर्ग चक्र सामावलंय. मला सांगा, शिवजीच्या मनात आलं असतं तर आजचं कीर्तन होत नव्हतं. गजाचा मंडप राहत होता, 10 मिनिटात मंडप तिकडे रेणापुरात आणि पायप इथं. जर वारं सोडं असतं बाई तिथे, सांगा कोणाच्या हातात ताकद आहे? त्यांच्या हातात ताकद आहे. मग एवढी ताकद ज्या देवाच्या हातात आहे, त्याच्या सानिध्यात तुम्ही 16 संस्कारापैकी एक संस्कार करता आणि तिथं भोवताल दारूच्या बाटल्या टाकता. लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. आणि हीच माणसं लग्न झाल्यावर पुन्हा मंदिराच्या रांगेला, महाराज दिसला की त्याच्या रांगेला तो 10 महाराज शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, तो 5-25 देव उकळून पिले तरी तुला पुण्य नाही. नालायकपणा आहे, मूर्खपणाचं टोकेन ते. किती निषेध कृत्य, किती निषेध कृत्य. आणि देवाकडे आपण अपेक्षा करतो देवानं आपलं चांगलं करावं. अहो देवाला वाटत, अहो प्रत्येक मायबापाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं. प्रत्येक आई वडिलाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं आणि त्या लेकराचं चांगलं व्हावं. याच्याकरता प्रत्येक आई वडील अविरत आपलं जीवन खर्च करतात. फक्त मुलानं चांगलं वागावं आणि त्याचं चांगलं व्हावा. आपण विश्वातली त्याची लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. मग त्याला वाटत नाही माझ्या लेकरांनी चांगलं वागावं. मग आपण जर चांगलं वागलो तर त्या देवाला वाटतंय माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. आपण जर चांगलं वागत नसेल ना तर मग नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर असे त्रस्त होतात, शाप देतात शाप. आणि मग कळत नाही राजो, लक्ष्मी कशी जाती खसखशीच्या पोत्यासारखी. मी त्या दिवशी सांगितलं, खसखशीच्या पोत्याला दाबणाचा जरी टोचा मारला तर रस्त्यानं पडलेली खसखस दिसत नाही आणि पोत्यात सुरेश बुवा थांबत नाही. लक्ष्मी होती म्हणले 200 एकर जमीन आणि आता नाशिकला गटार उपसायलाय. इतकी चंचल लक्ष्मी, इतकी चंचल लक्ष्मी सारखी चंचल जगात कोण नाही. आणि पंढरपुरातल्या मालका इतका आणि काशीतल्या मालका इतका गुंड जगात कोण नाही. जगात कोणी नाही, जगात गुंड नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्या 2 देवाने जन्माला घातलंय ते किती नंबरचे चालू असतील याचा तर विचार करावा लागेल. अहो विश्वामध्ये 1 नंबरच्या गुंडाला 2 देवाने मिळून मारले. मारुतीराय कोण होते?
मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष 11 रुद्र. मारुतीराय प्रत्यक्ष 11 रुद्र. आणि राम कोण होते? विष्णू. मग रावण कोणी मारला? वारकरी बाबा दोघांनी मिळून मारला. किती नंबरचा गुंड होता विश्वातला? 1 नंबरचा गुंड. मग विश्वातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण भगवान शिवजीनं आणि विष्णूनं दुपारी 2:18 दक्षिणेचा राजा यमबोलीला आपटो हाणला. 1 नंबरचा गुंड. तर टाटरन वायरी चोरणाऱ्याला किती वाजता हाणतील याचा विचार करा. हा, कोणाच्या दुकानाचं शटरच वरी करायचं, मधला मालच न्यायचा, गल्लाच फोडायचा. तुला तर दुपारा हानीन सुमळ्या पंढरपुरातला मालक. काय माणसं उगाच म्हणते मी लयच चालू, मुकाडावच चालू. तू हा चालूपणा कहा बटन दाबून बंद करायचा, त्याच्या हातात येडपटेस तू. असो, देवानं एकदा स्वीकार केला की काम संपलं. लग्न होतं एक, याच्यावर निघलं होतं. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मुलं ऐकिण्यात आहेत त्यांच्या आईवडिलांनी लग्नात अनुचित प्रकार होऊ नये जपू शकता. ज्यांची पोरं ऐकण्याच्या पलीकडे गेलीत त्यांच्या वडिलांना काही दोष नाही. पण ज्याची लेकरं ताब्यात आहेत का, त्या मुलाच्या आईवडिलांनी मात्र लग्नात एकही अनुचित प्रकार होता कामा नये, हे जपा. लग्नात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. आणि तो संस्कार यथोचित जर पार पडला तर फार मोठं पुण्य असतं, त्याच्यात फार मोठं पुण्य असतं. आमच्याकडे एक म्हातारी होती, जाईबाई नावाची म्हातारी होती. गुरु महाराज पांचाळ घराण्यातली बाई होती ती. जाईबाई नावाची स्त्री होती. तारुण्यात मालक गेले, मुलाचा सांभाळ केला, मुलगा शिकवला, रेल्वे खात्यात नोकरी लागली मुलाला. अजीवन परमार्थ केला, अजीवन परमार्थ केला. तर मला थोडी कळती ती म्हातारी. ती म्हातारी मला म्हणायची, बाळू 100 लग्न लावले की 4 वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. 4 वेळेला 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्न मरणादारी किंवा तोरण. साधी बाई, त्या बाईला काही सही करता येत नव्हती, काय नव्हती, पण जुनाट विचाराची माणसं होती. लग्न लावणं सुद्धा एक पुण्य आहे. अंत्यविधीला जाणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपल्याकडे जुनी मत होती मरणादारी आणि तोरणादारी. मृत्यूसाठी आणि मंगल कार्यात माणसानं आवर्जून गेलं पाहिजे, पण तिथं प्रकारही गोड घडले पाहिजे. मला असं वाटतंय अंत्यविधीच्या ठिकाणी प्रकार चांगलेच घडत होते, आता तिथंही प्रकार खोटे घडालेत.